नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण शाळेच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम पौष्टिक अशी एक रेसिपी बनवतोय, जी करायला अगदी सोपी आहे, खायला खूप छान लागते आणि शिवाय पोटभरीची सुद्धा आहे। आणि टिफिनसाठी जर तुम्ही ही बनवत असाल तर थोडीफार तयारी आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता, म्हणजे अजिबात वेळेवर गडबड होणार नाही। तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात। सर्वात आधी आपल्याला पालक थोडासा शिजवून घ्यायचा आहे। तर गॅसवर मी एका कढईमध्ये 1 लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाण्याला थोडीशी उकळी आली की अर्धा चमचा मीठ घालायचं, चमच्याने मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये पालक घालायचा आहे। तर एक मोठी जोडी पालकाची घेऊन त्याला मी आधी धुवून घेतलं, नंतर निवडून घेतलं, तर असे कवळे देठ तसेच ठेवले आहेत। सगळा पालक घालून झाला की चमच्याने मिक्स करून घेऊया आणि आता उकळी येईपर्यंत थांबायचं आहे। तर आता तुम्हाला इथे दिसत असेल 2 मिनिटातच याला उकळी आलेली आहे। तर हा पालक यामध्ये आपल्याला फक्त 2 मिनिट ठेवायचा आहे। जास्त वेळ जर ठेवला तर पालकाचा रंग बदलतो। तर आता गॅस बंद करूया। इथे मी आता एका भांड्यात थंड पाणी घेतलं आहे। तर हा पालक लगेच या थंड पाण्यात घालायचा आहे। थंड पाण्यात घातल्यामुळे या पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते, म्हणजे शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि पालक हिरवा राहतो, काळा पडत नाही। तर सगळा पालक मी या थंड पाण्यात घालून घेतलाय। थोडा वेळ हा असाच ठेवूया आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मी घातल्या आहेत। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालूया। लसूण तुम्ही खात नसाल तर नाही घातला तरी चालेल। पालकासोबत थोडी हिरवी मिरची आणि लसूण घातला म्हणजे या पराठ्याचं जे आवरण आहे त्याला चव छान येते आणि पराठा खायला एकदम टेस्टी लागतो। तर इथे मी आता पालक अगदी बारीक मिक्सरमधून फिरून घेतलाय आणि फिरवताना अगदी थोडंसंच पाणी यामध्ये घातलं होतं, तर जास्त पाणी घालू नका। भांड्याला जे लागलेलं आहे ते पण काढून घेऊया। यामध्ये आता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। तर ओवा थोडासा हातावर चोळून घालूया, म्हणजे याचा स्वाद छान येतो। मीठ घालायचं आहे। तर पालकाला मीठ कमीच लागतं, अंदाज घेऊन घाला। सगळं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर जसं लागेल तसं गव्हाचं पीठ घालूया आणि छान असं नरम पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर जवळपास यासाठी मी 1 कप आणि वर पाव कप म्हणजे 1.25 कप गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। तुम्ही पालक मिक्सरमधून फिरवताना त्यामध्ये पाण्याचा किती वापर करता त्यानुसार गव्हाचं पीठ लागणार आहे। तर आता छान असा सॉफ्ट गोळा मळून झालाय। थोडंसं यावरून तेल घालूया आणि परत याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे या पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि आपल्याला लाटायला सोपं जातं। आज आपण पालकाचा आलू पराठा बनवतोय, म्हणजे पालकाचं आवरण आणि त्यामध्ये बटाट्याचं सारण घालणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेत, याचं साल काढून घेतलं आहे। हे बटाटे आपल्याला हाताने चुरून घ्यायचेत। तर चांगलं बारीक करायचं आहे। किसणीवर किसून घेतलं तर त्याचा फार लगदा होतो, त्यामुळे मी असं हातानेच चुरून घेतेय। तर आता इथे व्यवस्थित बटाटा बारीक झालेला आहे। यामध्ये काही सुके मसाले घालायचेत। 1.5 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, 1 मोठा चमचा चाट मसाला आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत। हे सगळं आता मिक्स करून घेऊया। तर हातानेच एकत्र केलं म्हणजे सगळं छान मिक्स होतं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण घालू शकता। भरपूर कोथिंबीर घालायची आहे। तर मस्त असं आपलं मिश्रण तयार झालंय। याचे आता आधीच गोळे तयार करून ठेवूया, म्हणजे अगदी फटाफट पराठे तयार होतात। आता लगेच पराठे बनवायचे आहेत। तर 1 गोळा घेऊन मी थोडासा मळून घेतला, नंतर
या गोळ्याला पीठ लावून आपण पुरणपोळीला जशी पारी करून घेतो त्याप्रमाणे खोलगट वाटी बनवून घ्यायची आणि या पारीमध्ये बटाट्याचं सारण घालायचं. याला गोल गोल फिरून याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि हे जे जास्तीचं पीठ आहे ते तिथेच खाली दाबून घेऊया. हाताने चपटं करायचं आहे. हाताने थोडंसं पसरून घ्यायचं म्हणजे जे आतलं सारण आहे ते शेवटपर्यंत छान पसरतं. गरजेप्रमाणे पीठ लावून आता हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा. फार जोर देऊन जर तुम्ही लाटला तर मग आतलं सारण बाहेर येण्याची शक्यता असते. तर इथे मी हलक्या हाताने लाटून घेतलाय. आणखी एक दुसरी सोपी पद्धत म्हणजे पुरीप्रमाणे आधी लाटून घ्यायचं. बटाट्याचं सारण मी यामध्ये घातलंय. व्यवस्थित बंद करून घ्यायचं, चांगला गोल आकार द्यायचा आणि पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचा. तर हा पराठा तुम्ही चौकोनी आकारात सुद्धा बनवू शकता. पुरीपेक्षा थोडं मोठं लाटून घ्यायचं म्हणजे आपला फुलका असतो त्याप्रमाणे आणि नंतर यामध्ये हे बटाट्याचं सारण ठेवायचं. सगळीकडे ते पसरून घ्यायचं आणि हे जे साईड आहेत ते या आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे. व्यवस्थित फोल्ड करायचं म्हणजे सारण बाहेर येत नाही. असे पराठे दिसायला खूप छान दिसतात आणि थोडासा वेगळा आकार असला की मुलांना पण खायला आवडतील. चांगलं दाबून घ्यायचं आणि पीठ लावून लाटून घ्यायचा. तर आपले इथे 3 पराठे तयार आहेत. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता, आता छान गरम झालेला आहे. त्यावर हा पराठा घालूया आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. वरून थोडासा कोरडा झाला की मग पलटून घ्यायचा आणि याला तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता किंवा बटर लावून सुद्धा हे पराठे खायला खूप छान लागतात. कधी कधी आपल्यालाही थोडंसं बटर खायला काहीच हरकत नाही. रविवारी मी असे पदार्थ बनवत असते किंवा घरचं लोणीसुद्धा तुम्ही याला लावू शकता. तर आता मी गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवली आहे आणि मीडियम गॅसवरच हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे अगदी खरपूस भाजला जातो. तर दोन्ही बाजूने मी तेल लावून घेतलं आहे. चांगला दाबून दाबून भाजून घेतला आहे. व्यवस्थित भाजून झालेला आहे, खरपूस दिसतोय. आणि जो आपण चौकोनी लाटून घेतला होता तो पण तव्यावर घालायचा आहे. थोडासा कोरडा झाला की पलटून घ्यायचा. दोन्ही बाजूने तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायचा. तर हा पण एकदम मस्त भाजला गेला आहे. हे पराठे तुम्ही मुलांना लोणच्यासोबत, दह्यासोबत डब्यामध्ये देऊ शकता. पालकासोबत आपण यामध्ये थोडासा ओवा पण घातला आहे आणि शिवाय बटाट्याचं सारण पण आतमध्ये घातलं आहे. त्यामुळे हा पराठा खायला अप्रतिम असा लागतो. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा अगदी मी तर बऱ्याच वेळेस रात्रीच्या जेवणात हा पराठा बनवते. आंब्याच्या लोणच्यासोबत खायला एकदम भारी लागतो. तर जरूर बनवून पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.